Are you ready? Ladies and gentlemen. Hey, what's up everybody? Welcome to my vlog RDX. तर आज आहे 26 जानेवारी 2025. मी चाललोय उल्हासनगर टू महाकुंभ प्रयागराज बाईकवर. माझा एक मित्र आणि मी आहे. अशी 1400 किलोमीटरची एक साईडची राईड होण्यावाली आहे. बघूया आपण काय काय दिसेल बघायला भेटतं आपल्याला. तर माझे पप्पा आणि माझा भावाचा मोठा मुलगा असे मला सोडायला आले आहेत. तर आपण गाडीचं एक लुक दाखवतो तुम्हाला. अशी काहीशी गाडी आहे. अंधार आहे भरपूर. सकाळचे 4:30 वाजलेत. हा आपला बॅनर बघा असं बनवला आहे. तर अशी आपली सॅडल बॅग लागलेली आहे गाडीला. सगळं सामान वगैरे कॅरी केलेलं आहे. बघा असा लुक दिसतोय गाडीचा मागून. चला तर मित्राला माझा पिकअप करतो आणि पुढची राईड सुरू करूया. किलोमीटर दिसत आहे का बघू याच्यात आपण. किलोमीटर दिसत आहे का. 443 AM 7337 झालेली आहे राईड आतापर्यंत. यापुढे आपण किलोमीटर चेक करत राहू आणि बघू आपली राईड किती किलोमीटर झालेली आहे. चला बाबा बाय बाय. दोन बाय बाय. टेक केअर. तर गाईज आज आहे 26 जानेवारी 2025. सगळ्यांना प्रथम गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी चाललोय उल्हासनगर टू महाकुंभ प्रयागराजला माझ्या बाईकवर. हे बघा आपली अशी काही गाडी तयार झालेली आहे. सॅडल बॅग वगैरे लावलेले आहेत आणि हा बॅनरचा बघा एक नंबर. जे चॅनलला नवीन असतील त्यांनी प्लीज RDX ब्लॉगला सबस्क्राइब करा. ठोक दीजिए महाकाल का ठोक दीजिए 5000 लौटे दिख जाना चाहिए. खूप मजा येणार आहे. 1400 किलोमीटरची वन साईड राईड होणार आहे. मग तिकडून आम्ही जाणार आहोत अयोध्याला पण. महाकुंभ दर्शन झाल्यानंतर अयोध्या राम मंदिर बघायचा पण प्लॅन चालू आहे. आणि फायनली माझा मित्र इकडे आलेला आहे गणेश. हा आणि आम्ही दोघं चाललो आहोत. दोघंच जाणार आहोत. 1400 किलोमीटर राईड करणार आहे वन साईडची. तर बघूया पुढे जाऊन भेटूया तुम्हाला. तर गाईज फायनली आपण नाशिकला मुंबई नाक्याला पोहोचलेलो आहोत. तिकडे भारत माता की जय अशा प्रकारे झेंडावंदन झालेलं आहे. सगळ्यांना 26 जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आपण मुंबई नाक्याला यासाठी थांबलोय. तिथे एक भगवती मिसळ करून फेमस आहे भरपूर. तर इथं आपल्याला भरपूर भूक लागलेली. मला त्याला नाश्ता इथं मिसळ खाऊन बघूया कशी लागते का. तर आपल्या जे पहिले पोहे आलेले आहेत. पोहे मस्त दिसत आहे आणि एक मिसळ पण सांगितली आहे. तर खाऊन बघूया कशी टेस्ट आहे. बापरे एक नंबर आहे. खूपच मस्त होय. काय मिसळ आलेली आहे. पण खरं सांगू ना मिसळला बघून जरा मन खराब झालेलं आहे. मिसळ एवढी काय खास वाटत नाही. तरी पण बघू आपण खाऊन कशी लागते. नाही बाई क्रॉस आहे क्रॉस. बरोबर नाही मिसळ बाई. एकदम बकवास. कसली फेमस नाही कसली काय.
बघा नर्मदा नदी जाता जाता आम्हाला रस्त्यात दिसली, तर म्हटलं तुम्हाला पण दाखवूया. हे बघा ही आजी आहे का? आजीला राग आले कसला. 6.5 hours later. तर गाईस फायनली इंदोरमध्ये पोहोचलेलो आहोत आणि राईड झाली आहे. एकदम सुखरूप आलो आहे आणि अशा प्रकारे रूम घेतली आहे इंदोरमध्ये. बघा मस्त छोटीशी कोजी रूम आहे, मस्त लाईटिंग वगैरे आहे. आता फ्रेश होऊ, जेवण वगैरे करू. त्यानंतर जेवणाचा वेळ तुम्हाला थोडंसं दाखवतो आणि आजचा ब्लॉग एंड करूया. गाईस असा हा कर्णावत हॉटेल आहे, भोजनालय, कर्णावत भोजनालय. ते 80 रुपयाचं कुपन आहे, त्यांच्याकडून कुपन घेतले. आता 80 रुपयाचं एक थाली आणि आता भरपूर पोटभर अनलिमिटेड जेवण भेटते इथे. तर आजचं मेनू इथे लागलेलं आहे बघा. आम्ही इथे 2019ला आलो होतो, तर म्हणून आम्ही रिपीट इथेच केलं आहे परत. आणि खूप टेस्टी जेवण असतं इथे. 2019 परत 21ला पण आलो होतो, आता परत 25ला आलो. तर वरती पण मला जेवण दाखवतो. अशा प्रकारे बघा इथे सिटिंग अरेंजमेंट आहे, भरपूर गर्दी असते जेवायला. 80 रुपयामध्ये एकदम भरपूर जेवण भेटतं. जेवढं पाहिजे तेवढं खा, पण वेस्ट नाही करायचं. अशी सिटिंग अरेंजमेंट आहे, सगळे बसलेत. मेनू आहे काकडी, हे काहीतरी स्वीट आहे, बटाट्याची भाजी, पनीर मसाला, डाळ, इकडे राईस, हे रायता, हे परत डाळ, हा शिरा, हा लसूण चटणी. असे भरपूर लोक बसलेत जेवायला. खूप असं स्वादिष्ट जेवण असतं इकडे. तर तुम्ही पण कधी इंदोरला आले तर कर्णावत भोजनालयाला नक्की विजिट करा. राईस हे बघा अशा प्रकारे आपली डिश आलेली आहे. आणि आता रोटी पण येईल. माझ्या मित्रांनी माझ्यासाठी प्लेट रेडी करून आणलेली आहे. आता जशी रोटी येईल तर आपण खाण्याचा स्वाद घेऊया. पण बघूनच खूप टेस्टी वाटतंय. तर फायनली गाईज रूमवर आलोय, जेवण वगैरे झालंय आपलं मस्तपैकी. आता लय थकलोय, तर इथे आपला व्लॉग एंड करूया. चलो बाय बाय.